विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही। याचं कारण की त्याला असताना वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा। त्यांच्या 5 जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या 3 जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना बीजेपीने मदत करावी यासाठी होता, याचा खुलासा त्यांनी असं केला पाहिजे। यावेळेस वंचित बहुजन आघाडी अपेक्षा केल्या जाते की आम्ही बीजेपी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझोता करू नये। त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये NCP मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो। दुसरं आम्ही असं हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका की जसं 2014ला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला। राजकारणामधला असणारं कोणीही दुष्परिणाम नाही, त्याच्यामुळे असे बागोट उत्तरं देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून असं उत्तर देऊ नका। खरं काही कारण नाही त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करतो। हा कधी फोन झालेला आहे नक्की काय त्यांचं उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून हे करू। आम्ही आता फक्त विचारलेलं आहे तुम्ही फोन केलाय की न केलाय। काय असू शकतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणते की मुंबईतल्या काही जागांवरती आम्ही ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असणाऱ्या व्यक्त केलेल्या आहेत। एक्झॅक्ट काय चर्चा झाली आणि काही नाही ती त्यांनी सांगावी। पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केलं हे आम्ही शरद पवारांकडे मागणी मागतो। बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या देखील पुढे आलेला तर त्यामध्ये शरद पवारांचे यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातात की अनेक ठिकाणी पैसे आहेत ते वाटले जात आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी काय नक्की मेसेज द्यायचा होता, नक्की कशा प्रकारे निवडणुकीला काही करायचं होतं त्याचबरोबर आम्ही जसं म्हणालो की आम्हाला असताना आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही आणि त्यांचा निवडून नेण्याचा मार्ग हा मोकळा करू म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिली किती आहे मी आज घेतलेली आहे। याचं कारण तेही 5 वाजता आम्ही घेतलेली आहे। याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल, त्यांच्या इलेक्शनवरती काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असताना लेटेस्ट ज्याला म्हणताय जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करून प्रेस कॉन्फरन्स घेतली। बाळासाहेब काल परवा तुम्ही एक विधान केलं की भाजपचा पराभव होतो आहे। आता आपण म्हटलं की EVM मॅनिप्युलेट केलं जात आहे, तर या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय होता? समजा शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही। राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विरोधात काम करतील असं तुम्हाला म्हणायचं किंवा त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्याच्यातून शरद पवारांना मदत भेटत असेल। हा मी तर ते इंडिकेट केले की 2 रायव्हल कॅम्प्स आहेत। तुम्ही मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये 240 किंवा 250 जागा ज्या आहेत ते क्रॉस होणार नाही। कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाकडून करण्यात येते का या संपूर्ण प्रकरणात? जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा 290चा स्टँड होता अशी माझी माहिती आहे। त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागले। मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल 6व्या फेरीपर्यंत असं आम्हाला वाटतं। बाळासाहेब, बारामती लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत राहिलेला आहे।
दोन पवार, एका पवार वर्सेस दुसरे पवार अशी ही लढत पाहायला मिळाली. विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी संबंध नाही आहे, तरी पण विचारतोय. आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. कसं बघता एकंदरीत या एकंदरीत काही मन की बात म्हणजे काही असं या अनुषंगाने काही असेल? मी त्याच्यावरती काही आता काही बोलू शकत नाही. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहायचं झालं तर भावनिक वातावरण कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतं. तशा प्रकारे बघता या संपूर्णपणे ज्या आहेत भावनिक वातावरण निर्माण करणं किंवा मग अन्य काही आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं चित्र. एकामेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करायचं आणि आज थेट मन की बात करायला घरी जायचं, एकंदरीत या प्रकरणाकडे कसं बघताय? मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांचं तुम्ही काहीच बघत नाही असं मला वाटते. थोडंसं भागवतांकडे सुद्धा बघावं की काय त्यांच्याकडे झालेली. एक आमदार चर्चेत आहे, अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिवीगाळ केली. दत्ता भरणे आहे, त्यांनी गावकऱ्यांना असं धमकीच दिलेली की तुम्हाला 6 वाजेनंतर महाराष्ट्र आणि गावातच राहायचं आहे, तुम्ही का विरोध करताय. ह्या सर्व प्रकारात खालच्या स्तरावरती हे सर्व राजकारण गेले असं मला वाटतं. नाही, मला वाटतं बऱ्याच ठिकाणी नाही, हे नुसतं तुम्ही रिपोर्टिंग केलंय म्हणून असतं ते गेले, पण अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये मतदाराला धमकवणं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मला पुढचा प्रश्न आहे की असे काही व्हिडिओ आले की रात्रीच्या 4-4 वाजेपर्यंत बँका उघड्या असल्याचे देखील समोर आलं. त्यामुळे कुठेतरी पैशांचाही जास्त वापर होतोय असं दिसून येतं. मात्र दुसऱ्या बाजूने सांगण्यात येते की हे व्हिडिओ असल्यामुळे हे अंगस्थित व्हिडिओ बघितल्याशिवाय ट्विटर्ड आहे की फ्रेश आहे ते दुसऱ्यांना चेक करत नाही. ते पण मला वाटतं मागणं चुकीचं असेल मानतो. बँका ह्या किती वाजता उघड्या ठेवतात आणि किती वाजता न ठेवून त्या मॅनेजमेंटच्या हातामधलं आहे. पण त्याला काही नियम नाही आहे. धुळ्यातला एक कॅन्डिडेट आपल्या वंचित बहुजन आघाडीचा त्याचा अर्ज बाद झालेला आहे. कुठेतरी हे सर्व राजकारण एक असं नाही, एक नाही, 3 ठिकाणी आमचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आता अबुल रेहमान म्हणून असणारे IPS अधिकारी होते. 4 वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं. महाराष्ट्राची कॅडरमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांचं असणारं व्हॉलेंटरी रिटायरमेंट त्यांनी असणारं दिला. महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला. त्यांनी NRC आणि CA वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्या संदर्भातून त्यांना असणारी एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती. महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणारं होतं की त्या पुस्तकामध्ये गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहेत. त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंट त्या ठिकाणी असताना होऊ शकते. आणि म्हणून त्यांचा असताना व्हॉलेंटरी राजीनामा जो आहे तो एक्सेप्ट करावा अशा रीतीचे रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलं. सर आज की पत्रकार परिषद हा राजीनामा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक्सेप्ट केला तो फॉर्मॅलिटी म्हणून असणारा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. याचं कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी. कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं. त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्या विरोधात काहीही रक्कम नाही आहे, इन्क्वायरी नाही आहे. त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं त्या ठिकाणी एक्सेप्ट करावं. परंतु अगदी फॉर्मॅलिटी म्हणून आहे एक्सेप्ट करणं. त्या ह्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या मॅटरमध्ये रायबरेलीच्या ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्याने राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्नमेंटचे संबंध तुटलेले आहेत. तो एक्सेप्ट करण्याच्या पलीकडे गव्हर्नमेंटकडे काहीही मार्ग नाही. परंतु एक मुस्लिम व्यक्ती
म्हणून असताना त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्नमेंटनी त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे. कायदा असा म्हणतो की 2 वर्ष तुम्ही एकदा व्हॉलंटरी रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो कंट्रोलिंग अथॉरिटीने एक्सेप्ट केलेला आहे. अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असताना देतं. त्याच्यामुळे यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट. यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला असता अर्ज झाला पाहिजे. पण दुर्दैवाने आरोनी वेगळ्या रीतीने असताना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा अर्ज फेटाळला अशी परिस्थिती आहे. सर तुम्ही मगाशी जसं म्हटलं की भाजपमध्ये बॉलिंग कॅम्प आहे म्हणजे अमित शहा आणि दुसरं राजनाथ सिंह. तर मोदींच्या विरोधात राजनाथ सिंह यांचं लॉबी आहे असं आपल्याला इंडिकेट करायचं आहे. हे माझं म्हणणं आहे ही जर ज्याला आपल्याला म्हणता येईल की इज अन अंपायर त्याच्यामुळे अंपायरच्या विरोधात कोणी नसतं. सर आज की पत्रकार परिषद भाजपच्या, तर मोदींच्या ऐवजी राजनाथ सिंग हे पुढे येऊ शकतात चेहरा म्हणून? मला माहिती नाही. गडकरींचं नाव मला माहिती नाही. सर आज की पत्रकार परिषद पर हिंदी में संक्षिप्त में जानकारी दीजिए. देखिए इस परिषद हम लोग आज कर रहे हैं. उसकी वजह यह है कि बारामती में एनसीपी के जो कैंडिडेट है सुप्रिया सुळे उनको हम लोग ने खिलाफ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि ये आप उनकी जीत के लिए कामकाज करते थे. और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने उस बात को उजागर नहीं किया. उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो. आज 5 बजे प्रेस कॉन्फ्रेंस हम लोग किए. उसकी वजह यही है कि 6 बजे वोटिंग बंद होगा. हम जो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि 4 दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फ़ोन क्यों किया, उसकी वजह क्या है. एक तरफ बीजेपी की सरकार आनी नहीं चाहिए ऐसे आप पब्लिकली कह रहे हो और दूसरी तरफ बीजेपी में जो 2 कैंप बने हुए हैं, एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का कैंप है. अमित शाह और शरद पवार ये दोनों अलग अलग खेमे में हैं बीसीसीआई के मुद्दों पर लेके. इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ नहीं सकते. राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं. क्या एनसीपी की 5 सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है या एकनाथ शिंदे बम्बई के जो 3 सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है. और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई 3 सीटों के बारे में. ये लोगों के सामने उन्होंने जानकारी देनी चाहिए. ऐसी वंचित बहुजन अघाड़ी मांग कर रही है. किसने जानकारी देनी चाहिए, शरद पवार की राजनाथ शरद पवार ने देनी चाहिए. तुम्ही फोन केला होता क्या हम राजनाथ सिंह से पूछ नहीं सकते क्योंकि उनका वो एजेंडा है और शरद पवार यही कह रहे हैं कि हम तो बीजेपी को हराना है, इसलिए शरद पवार ने जानकारी देनी चाहिए. ये आपने बीच में एक स्टेटमेंट किया था, कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर से उद्धव ठाकरे पार्टी या शरद पवार की पार्टी जा सकती है बीजेपी के साथ, एनडीए के साथ. क्या आपको संभावना नजर आती है इस फोन के द्वारा? देखिए मैं इतना ही कहूँगा कि जब हमसे बातचीत कर रहे थे तब हमने एक मुद्दा रखा था कि भैया हम अपन सेकुलर वोट से जीतने वाले हैं. इसलिए इस सेकुलर वोट को कहीं ना कहीं तो भी आश्वासित करना होगा और वो आश्वासन ये होना चाहिए कि भैया 5 साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं. ऐसा पब्लिकली हम लोग ने स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना चाहिए. उस वक्त जो है वो दोनों पार्टियां चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा था. इसलिए जब ये राय आंखों देखा हाल जिसको कहते हैं पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा कि उचित है
कि इस मुद्दे को पब्लिक करें और शरद पवार से पूछे भी आपकी बातचीत क्या हुई, ये लोगों को बताएं। सर, यदि एनसीपी की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन आघाड़ी का अगला कदम क्या होगा? तो मैं वही कहूँगा कि लोगों ने मानना चाहिए कि इनके मन में और कोई तो भी राजनीति चली है। जो बात कर रहे हैं कि बीजेपी को हराना है, इससे और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं। नहीं जा सकते हैं कि एनडी के साथ भविष्य में चुनाव के बाद अलग फॉर्मूला, अलग गठबंधन देखने मिल सकती है क्या? मेरे ख्याल से उसके लिए रुकना होगा। याच्यामध्ये तुम्ही त्या 3 सीटांचं इलेक्शन द्यायसाठी मदत केली. मुंबई क्लब हां, त्यामध्ये कल्याणची पण सीट ती त्यांनी सांगितलं, ते उन्होंने बताना चाहिए. सर, कसा मुद्दा समोर येतो या निवडणुकीमध्ये मेरे ख्याल से मैं 2 दिन के बाद उस पर एक प्रेस कॉन्फ्रेंस करूँगा. अम्बेडकर साहब, एक बात सामने आ रही है, बीजेपी और प्रधानमंत्री ने कल कई रैली में वोट जिहाद की एक मुद्दा उठाया है और यहाँ पर जो बीजेपी के नेता कह रहे हैं, देवेंद्र फडणवीस जी कह रहे हैं, उनके बाकी नेता कह रहे हैं कि अहमदनगर हो या फिर पुणे हो, ऐसे बहुत से शहर हैं जहाँ पर एनडीए यानी कि महायुति के उम्मीदवारों के खिलाफ नाम लेकर फतवे जारी किए जा रहे हैं और एक तरह से वोट जिहाद का जो है वो कार्ड खेला जा रहा है. जहाँ तक हमारी जानकारी है, फतवा निकला है ऐसी बात नहीं है, लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूँगा, एक वीडियो वायरल हो चुका है जिसमें उन्होंने पूना की बात कही है, शिरूर की बात कही है और मावल की बात कही है, बारामती और बारामती की बात है उसमें. लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी ज़बान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं समझता हूँ, या काजी है ऐसा नहीं है. वो एक आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है, मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं. मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है किसको सपोर्ट करना, किसको नहीं सपोर्ट करना. वैसे ये मुस्लिम संगठन के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है, ये पूरे मुस्लिम समाज का राय है, ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ. और जो फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है, वो पब्लिक प्लेसेस नहीं होते हैं. वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है, ऐसा मुस्लिम समाज की राय है और फतवा वहीं से निकल सकता है. ये तो मेरे ख्याल से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत की है, इसलिए उसको फतवा नहीं होना कह सकते. क्या ऐसा हो रहा है कि आपको लगता है बीजेपी के आरोप लगा के ऐसा हो रहा है कई जगह पर? बीजेपी के भी कई संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं कि फलाने को वोट मत दो. वो भी हिंदू संगठन ही है. मेरे ख्याल से ये आरोप लगाना कि भैया मुस्लिम संगठन ये कर रहा है, उसी तरह से हिंदू संगठन के कुछ लोग जो है वो भी अपनी राय बता रहे हैं कि इनको करो. तो उसमें एतराज़ करने की कोई बात ऐसा मैं नहीं मानता हूँ. जो अपनी राय है वो लोगों के सामने रख रहे हैं, मानना है तो मानेंगे, नहीं मानना है तो नहीं मानेंगे. थैंक यू सर. चार्जेस